एसटी म्हणजे ग्रामीण भागाची लाईफलाईन, पण ही लाईफलाईनच गुरुवारी ठप्प झाली कारण एसटी कर्मचाऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या इंटकनं बेमुदत संपाची हाक दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 25% पगारवाढ मिळावी यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे हत्यार उपसलंय. तुटपुंजा पगारामुळे एसटी मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी 17 डिसेंबर पासून संपाचा एल्गार केला आहे. हा एल्गार एसटी महामंडळातील पगार वाढल्याशिवाय आणि इतर सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय हा एल्गार बंद होणार नाही. आणि हा संप मान्य प्रवाशांना एसटीच्या संपामुळे राज्यभरातल्या लाखो प्रवाशांचं वेळापत्रकच बिघडून गेलं. प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अचानक पुकारलेल्या बंदामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या अतोनात हाल होत आहेत आणि मेन म्हणजे नुकसान झालेले आजचं. तर त्या नुकसानची भरपाई कोण जबाबदार, कोण त्याला? माझं लेक्चर आणि माझं जो होणारा जे नुकसान आहे त्याला इंटक किती जबाबदार आहे? एसटी महामंडळ याला पैसे देऊ शकते का? आणि असे जर प्रवाशांचे हाल होणार असतील तर एसटीवरचा जो असणारा एक लोकांचा जो विश्वास आहे हा तर कमीच व्हायला लागलेला आहे. आणि याचं जे खाजगीकरण आणि हे जे मागणे आहेत हा फक्त निव्वळ स्वार्थ आहे. तर तुम्ही लोक वरती अपील करा ना. आमच्या आम जनतेसाठी हे असं का बरं? आम्ही कुठे जाणार? हे सगळं तुम्ही स्ट्राईक केलं तर एक एमर्जन्सी पेशंट असला या कोणीही असला, आम्ही नोकरीवाले असले तर कुठे कुठे जाणार आहे? काही दुसरी सुविधा आहे? नाही आहे ना. शेतकऱ्यांप्रमाणे एसटी चालक वाहकही कर्जबाजारी झाले, त्यामुळे ते देखील आत्महत्या करू लागलेत असा दावा इंटकनं केलाय. मात्र एसटीवर ही वेळ का आली याचाही विचार व्हायला हवा. 2013-14 मध्ये एसटीला 572 कोटी रुपयांचा तर 2014-15 मध्ये 382 कोटी रुपयांचा तोटा झाला. दर 4 वर्षांनी होणारा कामगार करार, डिझेल तसंच एसटी संबंधित वस्तूंच्या किमतीत वाढ, 6 महिन्यांनी महागाई भत्त्यात वाढ यामुळे एसटी तोट्यात आली. एसटीचं चाक तोट्याच्या गाळात रुतलं असताना कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी चक्काजाम करणं योग्य आहे का? आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे कायम डोळेझाक करणं सरकारला शोभतं का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.